रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. गॅस सिलेंडरची होणारी कृत्रिम टंचाई तत्काळ थांबून ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवावी, वंचित बहुजन आघाडीची मागणी. प्रशासनाने गॅस सिलेंडरचा काळाबाजार तात्काळ थांबवावा. गॅस सिलेंडरची होणारी कृत्रिम टंचाई तात्काळ थांबून ग्राहकांना सुरळीत गॅस वाटप करण्यात यावं. ग्राहकांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवण्यात यावी. प्रशासनाने गॅस सिलेंडरचा काळाबाजार तात्काळ रोखावा. यासह विविध मागण्यांचे लेखी निवेदन केज तहसीलदार यांना केज तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आले. याबाबतची सविस्तर माहिती अशी: संपूर्ण राज्य भारत सुरू असलेली गॅस टंचाई, गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे. त्या अनुषंगाने संबंध राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन, शासनाचे वंचित बहुजन आघाडीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे जनआंदोलन उभं केलं आहे. काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी 5 तास उन्हात उभे होते. त्यातच रांगेत उभे असताना त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच अमरावती येथे तरुणाचा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्दैवी मृत्यू झाला. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाकघरातील गॅस शेगडी थंड पडल्या. चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद झालेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावं लागत आहे. महाराष्ट्रातील हजारो छोटे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली आहेत. राज्यातील अनेक शहरात अनेक हॉटेल्समध्ये चहा नाश्त्याचे पदार्थ, इडली, डोसा आणि इतर तळले जाणाऱ्या पदार्थांची विक्री बंद झाली आहे. लग्न समारंभ, छोटे मोठे घरगुती धार्मिक कार्यक्रम, कॅटरिंगची ही कामे गॅस टंचाईमुळे पुढे ढकलण्यात आली आहेत. अनेक शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये गॅस नसल्यामुळे जेवणाचे डबे बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावाकडे परत गेले आहेत. अनेक शहरात रिक्षाचालकांनी मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. सर्वसामान्य जनता पूर्णतः विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी LPG गॅस कमी प्रमाणात मिळत असल्याने रिक्षा भाडे वाढले आहे आणि याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होतो आहे. दिनांक 11 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता. मध्यमवर्गीय कुटुंबे, हॉटेल्स, चहाच्या टपरी, फूड स्टॉल, विशेष करून रस्त्यावरील खाद्य विक्रेते, विवाह सोहळे आणि धार्मिक कार्यक्रमामधील कॅटरिंग व्यवसाय, LPGवर चालणाऱ्या रिक्षा तसेच LPG आणि पेट्रोल केमिकलची भासणारी टंचाई यामुळे LPGवर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांवर प्रचंड परिणाम होतील. आज त्यांची ही बातमी खरी ठरते आहे. पंतप्रधान मोदींचा संकट काळात तयारीचा अभाव असल्याबाबत त्यांनी ही कठोर टीका केली होती. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर लाथ मारलेली आहे, हे सत्य आज उतरलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार म्हणत आहे की परिस्थिती सर्वसामान्य आहे, तर मग सांगा की नागरिक अजूनही गॅस सिलेंडरसाठी रांगेत का उभे आहेत? अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार होतोय, दुकाने बंद पडत आहेत. गॅस सिलेंडर काही ठिकाणी मिळत जरी असला तरी 5 ते 7 हजार रुपयांचा मिळतोय. काही ठिकाणी सिलेंडरमध्ये भरलेले पाणी मिळत आहे. सरकार वारंवार दावा करत आहे की कोणतेही संकट नाही, परंतु ते साफ खोटे आहे. गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई तात्काळ थांबवावी. गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखावा. 25 दिवसानंतर गॅस मिळेल ही अट शिथिल करण्यात यावी. गॅसचा काळाबाजार करणाऱ्या लोकांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत. सरकारकडून प्रत्येक 2 किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे. सरकारने सांगावे की परिस्थिती कधी सामान्य होईल, जेणेकरून सामान्य लोकांना या परिस्थितीसाठी तयार राहता येईल. राज्यात अनेक ठिकाणी KYC नाही म्हणून नागरिकांना गॅस सिलेंडर दिला जात नाही. अशा नागरिकांना तातडीनं गॅस देण्यात यावा. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहेत याचे ऑडिट करावे आणि यासह विविध मागण्यांचे लेखी निवेदन केज तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या लेखी निवेदनावर बीड जिल्हा पूर्वचे उपाध्यक्ष धनराज सोनवणे, शरद धिवार, प्रवीण मस्के, अमोल हजारे, भारत गायकवाड, अर्जुन गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. गॅस नाही, सरपण नाही, होत नाही. म्हाताऱ्याला घंट्या चेक करून द्यावं लागतं. कारण काय करू, गॅस नाही मला. मी हातगावची.
म्हणून या आजीबाईच्या जवळजवळ 90 वर्ष वय आहे. ज्यावेळेस एकेकाळी मोदी साहेब म्हणत होते की मी म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू बघत नाही, असं मोदीजींचं आव्हान होतं. आज तेच आव्हान बघा, हेच आमची आजी काय म्हणते 90 वर्षाची की मला गॅस नाही. हे खरं खरं ह्या केंद्राचं निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. आज ते काय म्हणत होते आणि जनता आज काय करायली आणि काय मागायली. मित्रांनो, जे विद्यार्थी शिकतायत ना ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये, त्या मुलांना आज उपाशी मरण्याची वेळ आली आहे. कारण दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईसारख्या सिटीमध्ये जे रेस्टॉरंट चालू आहेत, हॉटेल चालू आहेत, ते सध्या बंद झालेत. जे कॅन्टीन आहे ते सध्या बंद आहे. मग या लेकरांना करायचं काय? म्हणजे तुम्ही गरिबाच्या लेकराला शिकू नये म्हणून असं करता का? तुम्ही एका काळी ज्यावेळेस आम्ही कॉलेजला असताना रॉकेल देण्यासाठी खास करून एक गाडी हॉस्टेलला पाठवत होते. त्या पद्धतीनं मी महाराष्ट्र की तुम्ही जे हॉस्टेलला विद्यार्थी राहतात त्यांना गॅस पुरवठा केला पाहिजे, त्यांची कॅन्टीन चालू केली पाहिजे. त्या कॅन्टीनला तुम्ही गॅस पुरवला पाहिजे, तरच हे विद्यार्थी जगतील, शिकतील आणि मोठे होतील. उद्याचं भविष्य तुम्ही आज इथं खोडून काढण्याचं काम करतात, ते तुम्हाला कदापि सहन करावं, म्हणजे जनता सहन करणार नाही. म्हणून या शासनाचा, या महाराष्ट्र शासनाचा, केंद्र शासनाचा मी धिक्कार करतो. हेच मोदीजी म्हणत होते, अरे 4 रुपयाच्या पुढे गेलेला आहे. काय करतात मोदीजी? तुम्ही नाही भरपूर आहे, तुम्ही का गॅस नाहीत? तुम्ही इकडे महाराष्ट्र शासन सांगतंय की आमच्याकडे गॅसचा मुबलक साठा आहे, आमच्याकडे भरपूर आहे. मग भरपूर आहे तर लोक मराठीत कसे आहे? आमचा एक युवक औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये एक मृत्यू झाला. सरपंच अकोल्यामध्ये सिरसाट नावाचे होते, त्यांचा देखील त्या रांगेमध्ये मृत्यू झाला. ह्याला जबाबदार कोण आहे? आम्ही सर्वसामान्य जनते मरत आहे. तुम्ही प्रशासन काय करतात? तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, काय करतात? तुम्ही एकीकडे लोक मरायलेत रांगेमध्ये आणि दुसरीकडे तुम्ही तर केरळच्या, आसामच्या या प्रचारामध्ये तुम्ही गुंग आहेत, तल्लीन आहेत. हे जनता तुम्ही देशावर उघड्यावर सोडली का काय? असा प्रश्न ह्या सर्वसामान्य जनतेमध्ये पडते. म्हणून या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, ह्या जर 8 दिवसामध्ये जर हा पूर्वरहित जर नाही झाला, गॅसचा पुरवठा सुरळीत नाही झाला, तर या ठिकाणी आमच्या श्रद्धेय बाळासाहेबांनी सांगितलंय या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीने आम्ही एक आंदोलन उभा करू आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून ही सर्व जनता बाळासाहेबांच्या पाठीमागे आहे, पाठीमागे राहील. एवढाच बोलतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भीम. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर? नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर? नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर? नरेंद्र कब मिलेगा? वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नेते बाळासाहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.